नमस्कार मंडळी, तर आज आपण पाहणार आहोत झणझणीत अतिशय टेस्टी अशी अंडा बिर्याणी। एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सर्वांना आवडेल ही अंडा बिर्याणी खायला तर अप्रतिम आणि कमीत कमी साहित्यामध्ये। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। 90% शिजले, 80% शिजवायचे असतात, थोडाफार जास्त वेळ गेला तर आता हे गाळून घेऊया। यामध्ये मी फक्त मीठ घातलं होतं आणि लिंबू रस, खडे मसाले मी फोडणीला वापरणार आहे। तर इथे बरिस्ता तयार केलेला आहे। कुरकुरीत कांदे 2 भाजून घेतलेले आहेत, तळून घेतलेले आहेत। तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। इथे 7 ते 8 लसूण, अर्धा इंच आलं, कोथिंबीर व्यवस्थित ठेचून घेऊया। त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये खडे मसाले 1 सेकंद लो फ्लेमवर परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला कांदे घालायचे आहेत। कांदा जरा जास्त घालायचा आहे। 3 ते 4 इथे कांदे घ्यायचे उभे कट करून। कांदा इथे 4 ते 5 मिनिटं परतून झाल्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे। 2 हिरव्या मिरच्या मध्ये कट करून घालायच्या आहे, त्यामुळे खूप टेस्ट छान लागते। त्यानंतर जी आपण पेस्ट केली आहे आलं, लसूण, कोथिंबीर ती ॲड करायची आहे। 3 ते 4 मिनिटं परतून झाल्यानंतर आपल्याला 2 मोठे टोमॅटो घ्यायचे आहेत उभे कट करून, ते सुद्धा यामध्ये ॲड करायचे आहे। टोमॅटो आणि कांदा इथे जास्त घ्यायचा आहे, त्यामुळे खूपच टेस्टी होते अंडा बिर्याणी। आता हे व्यवस्थित टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया। आता यामध्ये आपण काही मसाले घालूया। हळद पाव चमचा, होममेड मसाला, लाल मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करा। सर्व मसाले लो फ्लेमवर परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये चारही साईडने अंडी फोडायची आहेत। इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत। आता आपल्याला गॅस लोच ठेवायचा आहे। अंडी फोडल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर झाकण लावून ठेवायचं आहे, म्हणजे अंडी ही अख्खी राहणार आणि खायला पण खूप छान लागतात। वरून झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला ही अंडी सर्व परतून घ्यायची आहेत, म्हणजे या साईडने सुद्धा चांगली शिजली जातील। रोज रोज मच्छी मटण खाऊन चिकन कंटाळा येतो, त्यामुळे ही अंडा बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडणार। आता 2 ते 3 मिनिटं परत लो फ्लेमवर झाकण लावून ठेवूया। जरासं फक्त आपल्याला पाणी घालायचं आहे ग्रेव्हीसाठी। 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला इथे जो शिजवलेला भात आहे 80% तो ॲड करूया आणि बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा वरून 2 चमचे तूप घालूया आणि 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर झाकण आपल्याला लावून ठेवायचं आहे। मस्त अशी अंडा बिर्याणी तयार होते। आता गरम गरम अंडा बिर्याणी खायला घेणार। ही बिर्याणी तुम्ही एकदा करून पहा वेगळ्या पद्धतीने, अतिशय टेस्टी, तुम्हाला आवडणार। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।